मुलांचं भवितव्याचं तुम्हाला काही देणं घेणं आहे की नाही? 4 वेळा तुम्हाला आमदार बनवलं, पालकमंत्री बनवलं, या राज्याचा सामाजिक न्याय मंत्री बनवलं, तुम्ही आमच्या संदर्भात एक शब्द बोलत नाही. म्हणून त्यांना बोलण्यासाठी मजबूर करण्यासाठी आणि त्यांच्याकडून हा जाब विचारण्यासाठी आपल्याला त्या दिवशी जायचं आहे. मी तुम्हाला कळकळीची अत्यंत गंभीरपणे विनंती करतोय, एक दिवस कामावर सुट्टी मारा. सगळ्या परिवाराने एक दिवस कामावरून सुट्टी मारा. आपण एक दिवस कामाला गेलो नाही तर उपाशी मरणार नाही. परंतु जर आरक्षणाचा लढा जर आम्ही हारलो, हा लढा जर आम्ही हारलो, हे गंभीरपणे लक्षात घ्या. येणाऱ्या भावी पिढ्या गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या भावी पिढींना तुमच्या मुलांकडे डिग्र्या जरूर असतील, तुम्ही शिक्षण जरूर द्याल, पण तुमची मुलं बेरोजगार होतील आणि काही काळानंतर हाताला जर काम नसेल, तुमची मुलं तुमच्या घराच्या फॅनला दोऱ्या बांधून आत्महत्या करतील. मला सांगा, हे चालणार आहे का? नाही. म्हणून हा खाट आताच उद्ध्वस्त करावा लागेल. तुम्हाला लढावं लागेल, विचारावं लागेल. कोणालाच घाबरण्याची गरज नाही. तो मंत्री असो, संत्री असो, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री असो, बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 19 नुसार आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला आणि आम्ही ते बोलणार. आम्ही नाही घाबरत अशा सामाजिक न्याय मंत्र्याला, या थोटांड बुजगावण्या पोलिसांना. आणि ज्या वेळेस माझ्या समाजाचा विषय येईल, आम्ही छातीवर गोळ्या घातल्या तरी आमच्या छातीत तरी आम्ही मागे हटणार नाही. ते गंभीरपणे लक्षात घ्या. मी तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती करतोय, कळकळीची विनंती आहे. तुमच्या हजारो येणाऱ्या पिढ्या सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचे मुलं देखील कलेक्टर, कमिशनर, इंजिनियर, डॉक्टर झाले पाहिजे. तुमच्या मुलांना देखील सरकारी नोकऱ्या असल्या पाहिजे. तुमचे मुलं देखील आमदार, खासदार, मंत्री झाले पाहिजे. यासाठी हे आरक्षण कायमस्वरूपी जिवंत ठेवणं गरजेचं आहे. हे जिवंत ठेवण्यात जर आम्ही यशस्वी झालो, इथल्या मनुवादी, जातीवादी RSSचे मनसुबे जर आम्ही उद्ध्वस्त करायला यशस्वी झालो, तुला सांगतो येणाऱ्या काळामध्ये हीच जमात सत्ताधारी जमात बनल्याशिवाय राहणार नाही. हीच जमात या महाराष्ट्राची कमान हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि देवेंद्र फडणवीस सारख्या मनुवादी, जनविरोधी, दलित विरोधी, संविधान विरोधी मुख्यमंत्र्याच्या ठुंगणावर लाथा मारून त्याला मंदिरामध्ये भिक्षा मागण्यासाठी मजबूर केल्याशिवाय राहणार नाही. हे कायम आपण तुम्ही लक्षात ठेवावं. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो.